या राजवाड्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओत मी संपूर्ण राजवाड्याची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या राजवाड्यात कसं यावं आणि राजवाडा कसा पाहावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी दिलेली आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहावा। आपला जर हा राजवाडा पाहायचा असेल तर आपल्याला एंट्री फी आहे फॉर द पॅलेस 30 रुपये। 30 रुपयाची एंट्री फी काढून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। चला आतमध्ये जाऊया। येथून प्रवेश केल्यावर आपल्याला आतमध्ये गंजिफा खेळाबद्दल माहिती मिळेल। इथे काही कलाकार गंजिफा खेळाचे हे चित्र रेखाटण्यासाठी बसलेले आहेत। तेव्हा हा हे सर्कल असे याच्यावरती पेंटिंग केलेली आहे। माझं नाव वर्षा सुरेश लोंढे। सावंतवाडी शहर हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे। राजवाडा म्हटलं की राजे लोक त्यावेळी गंजिफा म्हणून गेम खेळायचे, ते इथे सर्व लोक ही बनवतात। आमच्या शोरूमला विक्रीला आणि बघण्यासाठी ठेवलेले आहेत। गंजिफा म्हणजे विष्णूचे 10 अवतार, मत्स्य, कुर्मा, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी असे 10 अवतार असतात। आणि कसं खेळायचं त्यासोबत तुम्हाला माहिती पुस्तिका दिली जाते। 9 ग्रह असेल ते 108, राशी असेल ते 144 असे प्रत्येक प्रकारचे गेम आम्ही इथे बनवतो। त्याशिवाय टॅरो कार्ड, प्लेन कार्ड पैसे वर लावून खेळायचे नसतात, ते आध्यात्मिक खेळ असतात। सावंतवाडी संस्थांचा गंजिफा म्हणजे विष्णूचे 10 अवतार हा ह्याला गेम म्हणतात। हा आहे गंजिफा चंगकांचन 96 पाणी। हा जर गेम जर खेळायचा असेल तर 5-3-2 कसा आपण खेळतो त्यापणे हा गेम खेळला पाहिजे। आणि विष्णूचे 10 अवतार तुम्हाला मी बोलली, तो दिवसा राम अवतार, संध्याकाळी 7च्या नंतर कृष्ण, रूल्स त्याचे असतात। जे लोक विकत घेतात त्यांना आम्ही शिकवतो कसं खेळायचं ते पण। अच्छा, म्हणजे हे विकत घेऊन आपण खेळू शकतो? हो हो, त्यामुळे आम्ही शिकवतो। जे लोक विकत घेतात ना त्यांना नाही समजलं खेळायचं कसं, तर त्यांना आम्ही ते शिकवतो कसं खेळायचं ते। तुम्ही तुम्ही शिकवता, तुम्हाला याचं ज्ञान आहे पूर्ण? तुम्हाला पूर्ण ज्ञान आहे, तुम्ही शिकू शकता जर असं असेल तर। घेतात ना नाही समजलं ते लोक आम्हाला विचारायला येतात, आम्ही त्यांना शिकवतो कसं खेळायचं ते पण। अच्छा अच्छा। आणि त्याचे प्राइस किती आहे? आमच्याकडे प्राइस 7,000 पण सुरुवात आहे। 7,000 पासून सुरुवात आहे। अच्छा, पुढे त्याच्या पुढे 14,000 पण शेवट। अरे बापरे। हा। मग ते वैशिष्ट्य का, म्हणजे असं आपण जर समजा 7,000 घातले गेम घेण्यासाठी? अच्छा, हँड प्रिंटेड आहे म्हणून। आणि तो एक आम्हाला सेट करायला एक महिना लागतो। अच्छा, ते बघितलं काका तिकडे करतायत, ते मी घेणार आहे त्यांचं पण शूट करणार आहे। पण एक महिना लागतो। हा, म्हणजे एक सर्कल बनवायला 1 महिना लागतो, म्हणजे पूर्ण सेटच बनवायला। अच्छा, पूर्ण सेट बनवायला त्या लॅकर म्हणून कोड मारला जातो आणि बरं पण खराब बरे होऊ नये। अच्छा, मग त्याचं त्याला परत दिवस जातात, ते सुकलं तर आम्हाला पुन्हा लोकांना दाखवायला मिळणार ना। अच्छा, परत त्याचा बॉक्स पण वेगळा असेल असं, म्हणजे डेकोरेटिव्ह असं बॉक्स पण असेल असं एकदम। किती सर्कल किती असतात हे सर्कल? काय गंजिफा? गंजिफा म्हणजे मला की नाही आमच्याकडे की नाही 96 पानापासून 144 पानापर्यंत गेम मिळतात। हा। 96 पानाचा ह्या चंगकांचन आहे। 108 म्हटलं की नाही 9 ग्रह म्हणणार। अच्छा। राशी म्हणा तर 144 पक्षीचा पण गंजिफा आहे। प्रत्येक पॅटर्नचे गंजिफे आमच्याकडे मिळतात। अच्छा, प्रत्येक पॅटर्नचे पण वेगवेगळ्या त्याची प्राइस असते। प्राइस वेगळी। आणि नेतात लोक, खरेदी करतात घेतात त्या लोकांना। आता आम्ही बोलतो की नाही त्यावेळी लोकांना समजतात, मग काय करतात नंतर आमच्या ते बेटवर सगळं माहिती त्याच्या निघून आम्हाला हे करतात। अच्छा, असं आहे का? गेमचं वैशिष्ट्य आणि काय कसं वेगवेगळे गेम आहे ते ह्याने काय एक आपलं ज्ञान वाटतं। पूर्वीच्या बुद्धिमत्तेचा विकास हो। पूर्वी कसं गंजिफा जे होते ना ते आम्हाला माहिती नव्हतं, आणि तेव्हा टीव्ही मध्ये काही प्रत्येक ठिकाणी राजवाड्यामध्ये गंजिफा हे गेम आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्या राज्यात हिंदू असल्यामुळे सगळे हिंदू देवतांचे गेम झालेले आहे। तुम्ही कर्नाटक, ओरिसाला गेले तिथे पण गंजिफा आहे, पण त्या देशात राज्यात असा वेश म्हणतात तसं आहे सगळं प्रत्येक ठिकाणी। म्हणजे बुद्धिमत्ता वाढवण्याचा। अच्छा, ताईने खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहे आपल्याला। आणि हा गंजिफा जो प्रकार आहे तो पहा। खूप खूप आभार ताई। गंजिफा हा पत्त्यांचा बैठा खेळ असून याची विविधांगी प्रगती भारतात झाली आहे। प्रचलित पत्त्यांच्या खेळापेक्षा गंजिफा वेगळ्या पद्धतीने खेळला जातो। सध्या गंजिफा खेळणाऱ्यांची संख्या नगण्य आहे, आणि तसं पाहिलं तर हा खेळ काही जुन्या पिढीतील व्यक्तीच सध्या खेळत आहेत। नव्या पिढीचा तेथे कल सध्या काही दिसत नाही, पण प्रयत्न केला तर हा खेळ खेळू शकतो। विशेषतः
या गंजिफा प्रकाराच्या खेळाची जर आपण बारकाने जर आपण माहिती घेतली तर यात कुठेही आधुनिक पेंटिंगचा वापर केलेला नाही, तर तो प्रत्येक चित्रकाराने स्वतः हाताने रेखाटलेलं चित्र आहे आणि गोल अशा पेपरवर प्रत्येक कलरने या चित्राला रेखाटलेलं आहे आणि ही कला संपूर्णतः हाताने रंगवलेली आहे. काका नमस्कार. किती वर्षापासून करताय तुम्ही हे? 12 वर्ष झाली. अच्छा, तेव्हापासून तुम्ही हे करताय. तुम्ही आधी शिकला असाल ना? हो, इथेच. अच्छा, इथेच शिकला तुम्ही. सुंदर असं एकदम चित्रकलाची खूप आवड असणाऱ्याला हे खूप एक करण्यासारखं आहे. अच्छा, हे जे कागद आहेत हे आपले नॉर्मल कागद असतात की स्पेशल कागद असतो? हा स्पेशल कागद आहे, कार्डशीट. स्पेशल कागद असतो. काय काय त्या कागदाला काय म्हणतात? कार्डशीट पेपर. कार्डसी पेपर. अच्छा अच्छा. अच्छा, मोहन कुलकर्णी. काय वय काय असेल तुमचं? आता सध्या 79. 79 वय आहे. पहा, आपल्याला चित्र काढून टाकून ते सुद्धा गंजिफासारखी एक कलाकृती आहे, ती आम्ही तर पहिल्यांदा इथे पाहत आहोत आणि एवढी नक्षीदार अशी कलाकृती आहे ती आता आपल्याला काका काढून दाखवणार आहेत. सुंदर असे गांधीजी काढून दाखवलेले आहेत. अप्रतिम. म्हणजे ह्या चित्रकला तोडच नाही. हा जो आपण हे कलर वापरतो, कलर तो कुठचा असतो? स्पेशल कलर असतो की तुम्ही ह्या गंजिफासाठी खास असा कलर बनवला जातो? एक वॉटर कलर आहे. हे आपले वॉटर कलर जे असतात ते बाजारात मिळतात तेच कलर. अच्छा 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 अच्छा. ठीक आहे. धन्यवाद काका, खूप खूप आभारी आहे. हां हां काका नमस्कार. काय नाव काय तुमचं? आत्माराम शंकर नार्वेकर. अच्छा, आत्माराम शंकर नार्वेकर. काय वय काय तुमचं? 70 वय. अरे वा, खूप सुंदर. खूप मला म्हणजे ह्या वयातसुद्धा लोक तुम्ही असे पेंटिंग करतायत. कारण आता जेवढे पण आम्ही ज्या ठिकाणी फिरलो त्या ठिकाणी काही ठिकाणी असे तरुण तरुण पोरं पेंटिंग करतायत, पण तुम्ही ह्या ठिकाणी करतायत खरंच. म्हणजे काय अजून काम करायची हौस आहे. हा, हौस आहे. हौस आणि स्टॅमिना. हां हां हां. हे दोन्ही गोष्टी माणसामध्ये पाहिजे. अच्छा अच्छा. आणि पुढे पुढे शिकायची माणसाला उर्मी पाहिजे. अरे बाप. इच्छा पाहिजे. हो हो हो. म्हणजे तुमचा हा व्हिडिओ पाहून खरंच जी काही जी अशी म्हणजे त्यांची इच्छा नाही ते सुद्धा म्हणतील की बघा हे काका 70 वर्षाचे असून सुद्धा एवढं करतायत, तर आम्ही थोडंसं काहीतरी करू शकतो. चित्रकलाच नाही, काही गोष्टी असेल अशा जीवनात काही गोष्टी आहेत अशा करू शकतो आपण. ठीक आहे, तुम्ही काय दाखवताय आम्हाला करून? पहा, हे 70 वर्षाचं जे वय आहे आणि त्या वयाच्या हाताने हे चित्र रंगवलेलं आहे. खरं म्हणजे 70 वर्षाचं वय म्हटलं तर ते हात थरथरणार, पण तरीसुद्धा हात न थरथरता एवढं सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे. इथे येऊन तुम्ही हे चित्रकला पहा. पहा, नुसतं चित्र नाही आहे तर हे ह्याच्यात बारीक बारीक असे बारकावे. हे लाकडी वर्क मग होत आहे. अच्छा. हा, लाकडी खुर्चीवर हे वर्क केलेलं होतं. अच्छा, लाकडी Painting बनवलं. अच्छा, लाकडी खुर्चीवर. लाकडी खुर्चीवर कोणी काम केलेलं होतं. अच्छा. लाकडामध्ये हां 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 रंगीत बनवलं. हां हां हां. हे लेक्चर गेट आहे. हां, हे
हां हे प्रवेशद्वार राजवाड्याचं प्रवेशद्वाराचं पेंटिंग केले ना हां हां हे बघा हे आजोबांनी किती सुंदर अशी लक्ष्मीची बसलेल्या लक्ष्मीची चित्रकृती रेखाटलेली आहे. तुम्ही ते हा काका तुम्ही ते रोज येता हां डेली येतो डेली म्हणजे तुमचं टाईम काय ड्युटी इथे 9 ते 6 9 ते 6 तुम्ही रोज असता इथे रोज असतो संडेला सुट्टी असेल मंदिरात येतो. अच्छा 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 गावी जत्रा असते ना हां ते देवाची जत्रा असते हा. तिथे कोकणामध्ये हां हां तिथे तरंग आहेत अच्छा हे तरंग हां हां, आणि पालखी आहे तो देखावा आहे. अच्छा हा देखावा आहे का छान छान काका खूप भेटून आनंद झाला तुम्हाला खूप खूप आभारी आहे हां हां मित्रांनो गंजिफा खेळाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय बाय.